जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद. उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन. आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके यांनी सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच उच्च शिक्षण घेऊन देशात विकासात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. खूप शिका, मंत्री व्हा, कलेक्टर व्हा असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून उच्चारले. मंत्री अशोक उईके यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना निसर्गाची काळाची गरज असून त्याची काळजी घेण्याचा संदेश सुद्धा यावेळी मंत्री महोदयांनी दिला आहे. मंत्री महोदयांनी मुलींच्या वसतिगृहात जाऊन तेथील निवास, भोजन आणि इतर सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. यासोबतच वसतिगृहात महापुरुषाचे फोटो लावणे, विद्यार्थ्यांसाठी आचारसंहितेचे फलक लावणे, अभ्यागतासाठी बसण्याची व्यवस्था सुधारित करणे यासारख्या सूचना केल्या. या प्रसंगी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, आदिवासी अप्पर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव उपस्थित होते.